फुटेज कसा खाऊ यासाठी आपण जेव्हा शब्द वापरतो तेव्हा जेव्हा कळलं की आपल्याला शब्द मला नाही वापरता येत, तर त्या शब्दाच्या ठिकाणी आपण काय केलं तर आपण दिसू. हे जे तू करतेयस हे महाराष्ट्र बघताय आणि काय व्हायचं या पोरींचं ना, मला आता परत करतील बाई. तिने ते बोललं नाही पाहिजे होतं. अर्ध्या पिरियडमध्ये ती वेगळी होती आणि त्याच्यानंतर ती चेंज केलं तिने स्वतःला आणि चेंज करून ती तिथपर्यंत आली. जर रुचिताने मला जेव्हा आगतू केलं होतं चेहऱ्यावर, ते तो मी विसरू शकत नाही. बिग बॉस मराठी सीझन 6 संपलंय आणि जे टॉप 5 होते ते आता मस्त जरा आराम वगैरे करून पुन्हा एकदा आम्हाला भेटतायत. आत्ता माझ्या बरोबर एक अशी अभिनेत्री आहे जी 100 दिवस जेव्हा घरामध्ये होती ती खेळली तर उत्तम, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती इतकी सुंदर दिसत होती की जेन्युअनली शब्द नव्हते की किती छान दिसते. स्वागत करूया माझ्या शब्दात पोहा क्वीन दीपाली सय्यद ताईचं. नमस्कार. पोहा क्वीन हा शब्द तुला कसा वाटलाय? एपिसोडच्या सुरुवातीला दीपाली ताई करते आज पोहे बनवते, उद्या काय पोहे बनवते. अगं काय सांगू दर्शना, सगळ्यात पहिली गोष्ट इतके वर्ष घरात किचनमध्ये जायची सवय नव्हती. सो जायच्या आधी म्हटलं आता काहीतरी करावं लागेल, तर मग रेश्माकडनं थोडंसं पोहे शिकली होती की असं असं करायचं, हे करायला लागेल. पण अंदाजा एवढ्या लोकांचं आपण कधी बनवलं नाही, थोडेसे बनवलेले असायचे. आणि एक दिवस असं झालं की मी पोहे बनवले आणि ते संपले आणि संपल्यानंतर सगळेजण भांडायला लागले की मला हवेत मला हवेत मला हवेत. तेव्हा मला असं कळलं की आपण काहीतरी पोहे काहीतरी एकदम वर्ल्ड क्लास बनवतो. ताई पण तू किती सुंदर दिसत होतीस घरामध्ये. एकही साडी एकतर रिपीट नाही झाली. म्हणजे क्लासी असतो ना तो लुक, तो तुझा दिसत होता आणि तू थ्रू आउट ती जर्नी कॅरी केलास. किती साड्या घेऊन गेली होतीस आणि तुला तर आम्ही गेली कित्येक वर्ष बघतोय की तू तशीच टापटीप असतेस आणि तेच तू त्या घरामध्ये कॅरी केलंस ना सगळं. म्हणजे मी ना ऍक्च्युली अशीच राहते. जे तू बघितलंस ना, जे सगळ्यांनी बघितलं, माझं राहणीमान हेच आहे. मी साड्यांमध्येच वावरते. म्हणजे साड्यांमध्ये मी काहीही करू शकते, पळू पण शकते, काहीही करू शकते. त्याच्यामुळे मला त्याची सवय होती आणि माझ्या डोक्यात एक होतं की आपण आपण जसं राहतोय तसं तिथे ते घर, आता इथून गेल्यानंतर ते घर आपलं असणार आहे. आपण आपल्या घरात कसं राहतो तर त्या घरातही तसंच राहिलं पाहिजे. म्हणून मी तो एक की आपल्याला साड्या ह्या पूर्ण लुकमध्ये मला साड्याच पाहिजेत. मला एक नाईट वेअर कुर्ता आणि लुंगी पाहिजे. मी स्पोर्ट्सचं हे घालणार, हे डोक्यात माझं फिक्स्ड होतं. त्याच्यामुळे मी असं तिन्ही महिन्याचे कपडे नव्हते रेडी केले, पण मी जे काही 100 ह्याचे मला वाटतं 2 महिन्याचे कपडे रेडी केले होते आणि मी घरी सगळ्यांना सांगितलेले की समजा राहिले तर तुम्ही मला पाठवत जा साड्या. सो ते विकली कपडे येत होते आणि मग मी फक्त साड्याच नेसल्या. म्हणजे आणि पाठवले होते सूट्स वगैरे, पण मी ते नाही घातले कारण मला माहिती होतं की मी साडीमध्ये कॅरी करते आणि मी रेडी होऊ शकते. मी कोणाची हेल्प नाही घेतली, एकही गोष्टीसाठी हेल्प नाही घेतली. लास्ट वीकला मला असं वाटतंय की तिथे सगळ्यांनी बघितलं, जेव्हा टॉप 5 आले तर त्या सगळ्या तन्वी आणि ही अनुश्रीने मला म्हणाली की ताई तू कधीच कुणाची हेल्प नाही केली, चल मी तुझे केस करते. म्हणून तिने माझे कर्ल करून दिले लास्ट वीकला. अदरवाईज मी कुठल्याच गोष्टीला कुणाची हेल्प नव्हती घेतली, सगळं स्वतःच केलं. आणि ना ताई हा एक प्रवास आहे. म्हणजे अभिनेत्री तू, तुझं राजकीय करिअर म्हणा आणि आता त्याच्यामध्ये हे बिग बॉस हे एक नव्याने जॉईन झालंय. जे तुला ओळखतात अनेकांना तुझं नेचर माहितीये की तुझी कामाची पद्धत माहितीये, तुझा रोखठोक स्वभाव माहितीये, पण या घरामध्ये राहणं बिलकुल सोपं नाहीये. तू मला सांग, आधी राजकारणातली जी काही दीपाली सय्यद रोखठोक होती, अभिनयातली जी काही ब्लंट होती, या घरामध्ये ती सगळी रूपं तुला दाखवता आली का हा प्रवास पूर्णपणे वेगळा ठरला? नाही, म्हणजे मी ना सुरुवातीला असं वाटलं होतं की मी करेन, पण कुठेतरी ना माझ्यात आतला जो स्वभाव आहे, जी मी सॉफ्ट पण आहे, कुठेतरी ते नेचर आहे माझं, जे कुठेतरी ते कधीतरी बाहेर येतं. सो सगळे गेल्यानंतर मी बघितलं की सगळ्या लहान लहान मुली आहेत आणि मुलांमध्ये अचानक मला लेक दिसायला लागायचा. मुली झाल्या नव्हत्या म्हणून एकच मुलगा होता, तर मग ते मुलीचं एक माझं स्वप्न होतं की मला मुलगी हवी होती, तर ती झाली नव्हती. त्या पोरी माझ्यासमोर होत्या. तर म्हटलं आता ह्यांच्याबरोबर कसं करायचं सुरुवातीपासून. पण नकळत ते करता करता मला नंतर एक वेळ आली, असं वाटलं की नाही, आता आपल्याला कुठेतरी ह्यांना सांगायला तर लागणारच आहे. म्हणजे ते कुठेतरी थांबवावं तर लागणार आहे. जिथे चुकताय ते सांगायलाच पाहिजे, हे असं फिलिंग मग ते येतच. म्हणजे कुठून ना कुठेतरी मग ते मी बोलले ना की खूप बोलले की माझ्या डोळ्यातून पाणी यायचं आणि ते आलं की सगळ्यांना वाटायचं ते रडते, पण ते रडते नसते. कसं असायचं की आपण जर कुठेतरी इमोशनल असलो आणि इमोशनल असल्यावर आपल्याला एखाद्या व्यक्तीला ती गोष्ट सांगताना जर त्यांना कळत नसेल तर ते सांगताना ते यायचं बाहेर की बाबा नाही, ही गोष्ट समजून घ्या, मला काय सांगायचं आहे तुम्हाला.
तुम्ही दिसताय, तुम्हाला महाराष्ट्र बघतंय आणि महाराष्ट्र बघताना तुम्ही तुमचं हे करिअर सुरू होत आहे. आमचं काय, आम्ही करिअर करून आलेलो आहोत. करेक्ट आहे, आम्ही करेक्ट आहे. ऑलरेडी एक सगळ्यांना माहिती आहेत कोण मी आहे. मग घरात जी काही लोक होती, जी मी होतो, राकेश होता, प्राजक्ता असेल, सागर होता, सागर, या. हे सगळेजण जे काही होती ते सगळ्या लोक माहिती होतं लोकांना. तुम्ही आता लोकांपर्यंत पोहोचणार आहेत तर तुम्ही कसं दिसलं दिसणार पाहिजे. हे तुम्ही ठरवा. मग ते ठरवताना इतकं व्हायचं ना की त्यांना सांगताना की मग एक वेळ यायची की नाही बाई, हे चुकताय, हे ऐका तुम्ही, हे ताई, ऐकलंच पण पाहिजे. तुला वाटतं असं, कारण अनेक यंगस्टर्स त्या घरामध्ये होते आता, आणि ना आम्ही सुद्धा बाहेर बघितलं, बोलताना अजिबात तारतम्य काहीही नव्हतं. कोणी कोणाला काहीही बोलत होतं. अनेकदा सिनियर कलाकारांनाही अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, जस्ट बिकॉज ऑफ आपला गेम दाखवायचा आहे किंवा आपण स्ट्रॉंग आहोत हे दाखवायचं आहे, ह्याच्यासाठी आपली इमेज काय दिसते याचा विचार करत नव्हते, असं तू नोटीस केलंस त्या घरात? होतं ना, अगं झालंच आहे ना. मला वाटतं कुठेतरी एक पर्टिक्युलर एक वेळ आली होती जिथे मला काही नाव नाही हे करणार मी, पण एक वेळ आली होती की जिथे तिला असं मला वाटलं की आपण स्क्रीनवर दिसण्यासाठी किंवा मी फुटेज कसा खाऊ यासाठी हा. आपण जेव्हा शब्द वापरत होतो तेव्हा जेव्हा कळलं की आपल्याला शब्द मला नाही वापरता येत, तर त्या शब्दाच्या ठिकाणी आपण काय केलं तर आपण दिसू. मग त्यामुळे त्या ठिकाणी तिने जी एक वेगळी गोष्ट सुरू केली होती, तर ती गोष्ट मला इतकी हे झाली होती ना की मला असं व्हायचं की, आणि काय व्हायचं ते दोन ग्रुप झाले होते. तर टोळीकडे तिथे सगळे बसलेले असायचे आणि आम्ही वेगळा काटा केला होता. त्यामुळे त्या मुली ऐकण्याच्या ह्याच्यातच नव्हत्या की हे नको करूस किंवा अशा पद्धतीने तू वेगळी दिसशील. सो ते मला असं व्हायचं की जो टोळी चालवतो त्याने तरी ते सांगायला पाहिजे की बाबा हे असं नको करूस. मग मला ते सांगावं लागलं की हे जे तू करतेस हे महाराष्ट्र बघताय, घरात आईही बघते, जिथून तू correct. शिकून आलीस ते Correct. शिक्षकही बरोबर, बघतायत. बरोबर. मग ते बघितल्यानंतर तिथे त्यांना काय म्हणजे, आणि काय व्हायचं या पोरींचं ना, मला आता परत करतील बाई. नाही नाही, दॅट्स ओके. अगं सगळ्यांनी बघितलं 100 दिवस काय घडलं घरामध्ये. तर मला मला असं व्हायचं की की उगाचच म्हणजे तुम्ही नका, तुम्ही अशा नाही आहात, तुम्ही Correct. स्ट्रॉंग आहात, स्ट्रॉंग प्लेअर आहात. बरोबर. मी तुला सांगते ना, रुचिता ज्या मैदानात यायची ना तर ती अशी 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 असायची, तिच्या बाजूला मी असायची उभी. टास्क असला की माझ्या तर घाम फुटलेला असायचा की आता माहिती आपल्या समोर काय वाढलेलं असेल, करेक्ट, करेक्ट. आपल्याला कुठलं काय गोष्टीला समोरं जावं लागेल. तर ती अशी उभी राहिली ना की मीही तिच्या बाजूला उभं राहायचे, पण माझ्या मनात यायचं की जाऊ दे, या पोरीला जिंकू देत. म्हणजे किती तो एक टास्क होता, त्या टास्कला मी गेलेच नाही ह्याला रनिंगला. मी म्हटलं नाही रुचिता, तू जा स्टेजवर, तू डान्स करताना चांगली दिसशील. मग कुठल्या वेळेस सागर जेव्हा कॅप्टन झाला होता तेव्हा, त्यावेळी मी मुद्दामून त्या रनिंगमध्ये गेली नाही. आणि जराही या पोरी बघायच्या नाही आजूबाजूला कोणाला लागेल, कोणाला काय होईल, जरा सुद्धा विचार नाही करायचा. आणि ते नंतर 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 एक वेळ आली की त्यांना आलं, पण हे सगळं खूप भयंकर होतं. मग ती फिलिंग मला खूप वाईट होती की या एवढ्या तरुण मुली आपल्या शब्द हे करतात. इवन फर्स्ट आठवड्यातला पण जेव्हा पहिला टास्क होता माझा, जिथे मला वाटतं राधाने माझं असं टी शर्ट वर केलं होतं, कापसाचा ते बरोबर बरोबर, जॅकेट वरती केलं होतं. आणि तोपर्यंत माझं काही नव्हतं असं काही, पण तेव्हा तिने करून मग ते त्या पद्धतीने जी ती शब्द वापरत होते ना, मी म्हटलं आता हिला सोडतच नसते. आणि तिचा पाय पकडूनच ठेवला होता मी, असं पकडून ठेवला होता, असं पकडून ठेवलं, तिला सोडलंच नाही. म्हटलं हे बघ असं नाही, आम्ही पण म्हणजे आम्ही भले सिनियर आहोत आम्ही, पण आम्हाला माहिती आहे काय करायचं, कुठे थांबायचं, कुठल्या लेवलला जायचं. आणि तू आता राधाचा उल्लेख केलास, खरं तर तू तिला सुरुवातीला एक फार छान गोष्ट सांगितली होतीस की लावणी ही आपल्या महाराष्ट्राची शान आहे आणि ती कशा पद्धतीने सादर केली पाहिजे. समोर ऐकताना तिने तुझं ऐकलं, पण नंतर बाजूला बसून जेव्हा ती वाड्यात बसली होती तेव्हा तिने त्याच्यावर टिप्पणी केली. मे बी तू ते एपिसोड बघशील तेव्हा तुला ते कळेल ती बोलली ते. ताई, अनेकदा ना कोणाला चांगलं सांगावं का हा सुद्धा प्रश्न असतो. तेव्हा तू नाही हा विचार केलास, कारण तू खूप खुलेपणाने बोललीस आणि अगदी सुरुवातीलाच तो प्रोमो बघितला की आता वादळ आहे बाबा, आणि सुरुवातीलाच तो मुद्दा छेडला होतास की ती कशा प्रकारे सादर करायची, की आता त्याचं काय करून ठेवलं. नाही, माझं एकच म्हणणं आहे की त्यांच्या कुठल्याच आर्टच्या विरोधात नाही, तुमच्या पैसा कमवण्याच्या विरोधात नाही आहे. ऑफकोर्स टॅलेंट आहे तर तुम्हाला ते आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही करा,
फक्त एकच गोष्ट आहे जिथे आपण आपल्या लावणीला एवढा मोठा दर्जा देतो आणि त्या दर्जाला आपण कुठे घेऊन चाललोय. बरोबर मग त्याला नाव नका देऊ लावणी. बरोबर बरोबर तुम्ही त्याला वेस्टर्न डान्स म्हणा, तुमचं एक वेगळं नाव द्या. हम्म. एवढंच माझं म्हणणं होतं की तुम्ही करा, पण ते नाव घेऊन तुम्ही स्टेजवर येऊ नका. बरोबर तर त्याच्यामुळे मला तेवढं सांगायचं, पोचवायचं होतं मला ऍक्च्युली पोचले ते ते पोचवायचं होतं की एवढं ऐका, बाकी तुम्हाला जे करायचं ते करायचं करा, ते करा पण खरं हे नका करू. ताई टास्क मध्ये ना अनेकदा तुझ्या तोंडातनं नेहमी यायचं की टास्क पूर्ण करूया आपण, रद्द नको करूया, छान खेळूया सगळेजण मिळून. हां. आणि ना ते तेव्हा ते दोन्ही पद्धतीने युजली रिसीव्ह होऊ शकतं. एक म्हणजे की आपण बाहेर गेलो तरी चालेल, ठीक आहे तसंही आपण जिंकणार नाही आहोत, किंवा जेन्युअनली आपल्याला ते होप्स असतात किंवा आपलं ओपिनियन असतं की पूर्ण झाला पाहिजे टास्क. तर त्या वेळेला तुझी काय स्ट्रॅटेजी होती? जेन्युअनली तुला असं वाटत होतं की मी बाहेर गेली तरी चालेल पण टास्क झाला पाहिजे, बिकॉज ऑलरेडी भाऊ ओरडून गेले होते की तुम्ही पूर्ण तर होऊ द्या जे काय आहे ते. डेफिनेटली माझं याच्यात स्ट्रॅटेजी हीच असायची की आपण जो टास्क आपल्या समोर दिलेला आहे तो कम्प्लीट केला पाहिजे आणि तो कम्प्लीट करून आपण निघाला पाहिजे. आणि त्याच्यात आपण कम्प्लीट करताना आपली मेहनत दिसतीये ना, चांगलं किंवा वाईट आपण कम्प्लीट करताना दिसतोय. आणि ते कम्प्लीट करून निघालो तर म्हणजे कधी कधी असं व्हायचं की आर्मी तोडायचं कदाचित ते आपल्या ग्रुपसाठी तो विचार करत होता की टास्क आपण कॅन्सल केला तर त्यांना पण नाही दिलं पाहिजे आणि आणि आपल्याला आपल्याला पण नाही. असं वाटायचं. पण मला असं वाटायचं की नाही, एवढं सुंदर कधी कधी गेम असायचे ना की ते कम्प्लीट झालं तर आपण एक टफ फाईट दिली म्हणून समोर येऊ. अदरवाईज मग आपल्याला हेच नाही देणार, काय म्हणणार लोक, की बघणारे पण काय म्हणतील. आणि कुठून तरी भाऊही म्हणेल की अरे काय तुम्ही कम्प्लीटच करत नाही टास्क, कुठे तुमचा कसा गेम आहे. मग सो तो त्या टॅगपेक्षा आपण कम्प्लीट करून निघूया हे माझं होतं. म्हणजे मला असं वाटायचं की मग कधी कधी उमेदवारी पण म्हण किंवा सोप्या काही ठिकाणी अशा उमेदवारीच्या ठिकाणी बघ तू जिथे मला राखी मला देत होती, जेव्हा राकेश आणि राखी आणि नंतर विशालने त्याचं चेंज करून घेतलं बोलून, मग तिकडची माझी उमेदवारी गेली होती. आणि कॅप्टन एक असं होतं की लास्टला मी आणि तन्वी एक लास्ट कॅप्टनच्या सेकंड टाइम तन्वी कॅप्टन झाली होती. तिथेही मी होऊ शकले असते जर मी थोडंसं बॉन्डिंग आधी विशाल बरोबर नीट ठेवलं असतं तर. बरोबर जिथे मी नव्हतं ठेवलं, जोपर्यंत मी काटा एकदम एकदम स्ट्रॉंगली उभं करत नव्हती तोपर्यंत विशाल माझा एकदम कट्टर ह्याच्यातच होता. पण तिथे मी कधीच विशाल बरोबर त्या गोष्टी कधी डिस्कस पण नाही केल्या किंवा काही नाही केल्या. पण त्यांच्या त्या गेम्समध्ये तिथे माझी कॅप्टनशी एक बाजी गेली, तर मग तिकडे पण मी कॅप्टन होऊ शकले असते जर मी त्या पद्धतीने केलं असतं तर. की चल मागून जाऊन विशालला विशाल आपल्याच्यात काय नाही, कारण विशाल यायचा फ्रेंड आहे दोस्त आहे कारण आम्ही दोस्तच आहोत बाहेर, तुम्ही आधी काम पण केलंय ना. आम्ही एकत्र काम केलेलं हो. आहोत. त्यामुळे तो किती काय झालं ना तरी फ्रेंड आहे यार चल ना काय असं करून यायचा. पण शेवटी आपण घरात आहोत, घरात आपण गेम खेळतोय आणि त्याच्यामुळे माझं त्याच्याबरोबरच मी ठरवून सुरू केलं होतं की ह्याच्या अपोजिट, कारण मला त्याच्याबरोबर असलेल्या मुलींना घेऊन जो तो गेम खेळत होता आणि त्यांना एकेकाला आउट करत होता ना, ते मला कुठेतरी सहन नव्हतं होत. पण मला आता तुझं हे ऐकल्यावर तू सगळं आता खूप पॉझिटिव्हली बोलतेस ताई. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही टाईपच्या मेमरी आहेत हा, या हा, घरात हा. तुझ्या. मला सांग तुझ्याकडे कुठल्या मेमरीचं पारड जास्त जड आहे, चांगल्या की वाईट? चांगल्या पण आहेत आणि वाईट पण आहेत. चांगल्या माझ्यासाठी खूप काही काही, जसं टास्क मी पूर्णपणे कम्प्लीट केलेत. काही टास्कमध्ये मला खूप भीती वाटली होती पण तरी पण मी टफ देऊन मी केली. तर ते खूप मला असं जेव्हा घरात गेली होती ना, सगळ्यात पहिली भीती माझी तीच होती की मी करू शकेन की नाही. का? बिकॉज कारण चेहऱ्याची पण काळजी घ्यायला लागते, काही व्हायला नको. अगं, चेहरा इकडे जाऊ दे, करिअर वेगळंच एखादं आहे. हाडबीड हाडबीड. तुटलं हा. तर जाऊ कुठे. बरोबर आहे अख्खं अख्खं करिअर. करिअर आहे. बरोबर. कारण मी ते नंतर ह्याचं बघितलं, राकेश आपला गुडघा घेऊन हो, फिरायचा. हो, हो. म्हटलं बाबा हे नकोय आपल्याला, करेक्ट आहे. कारण आपले 2 पाय साबूत तर आयुष्य पुढचं निघेल नीट. हो. तर ते मला डोक्यात होतंच आधी आणि त्याची भीती कुठेतरी होती की बाबा टास्कमध्ये काय झालं तर, पळावं लागलं तर. आणि असं 2दा लागलंय पण मला तिथे आतमध्ये. तर ते नकळत का होईना विशालचा हात इथे मला छातीला लागला होता आणि ते 2 आठवडे त्या पेनमध्ये होते मी. सो ते सगळं म्हणजे त्याच्यातून पार झाली. तर त्याच्यामुळे तो आनंद आहे की मी टास्क पूर्ण केलेले आहेत.
आणि ना आता निघतानाच राखीच्या स्टेटमेंटमुळे सोशल मीडियावर धिंगाणा झाला होता अक्षरशः. जे स्टेटमेंट तिने तुझ्या आणि राकेश बद्दल पास केलं होतं आणि ते अनेकांना खटकलं, अनेकांनी त्याच्याबद्दल पोस्टही लिहिल्या, त्याच्यावरनं ओरडाही बसला मला. आणि ही काही पहिली वेळ नाहीये त्या घरात कोणाला पर्सनल बोलायची. अनेकदा म्हणजे आम्ही तर प्रेक्षक दुसऱ्याच आठवड्यापासून बघतायत वयावरनं, मग असे तर अनेक मालाड स्टेशनला पण दिसतात, काइंड ऑफ खूप कॉमेंट ऐकले. ताई मला सांग, सिन्स तू इतकी वर्ष काम करतेस इंडस्ट्रीमध्ये, कोण एवढ्या पर्सनल लेवलला जाऊन बोलत नाही, म्हणजे प्रेक्षकांपर्यंत ते येत नाही, आणि हे खुलेपणाने एवढं झालं त्या 100-150 कॅमेरा समोर. ही गोष्ट, या गोष्टीच्या तू किती विरोधात आहेस, की आपण किती एखाद्याला पर्सनल बोलावं? आणि तुझ्याबद्दल तर खूप मोठं स्टेटमेंट झालेलं, तू म्हणालीस की माझा हक्का संसार आहे एवढ्या वर्षाचा बाहेर. 100% नक्कीच. मी ते म्हणजे राखी असं बघायला गेलं तर छान गोड मुलगी आहे. हो, शी स्वीट. ती खूप सगळं म्हणजे तिला मी त्या घरातच पर्सनली भेटली. मला माहित नव्हतं राखी अशी आहे. पण जेव्हा मी पण भेटली ती तुझ्या हस्बंडला ओळखते, ती माझ्या फॅमिलीला ओळखते. हां. तिला माहिती तिच्या भावावर माझ्या हस्बंडने काम केलेलं काम आहे. केलंय. तिचंही गाणं त्यांनी शूट केलेलं आहे. ओके. कितीतरी गाण्यांना त्यांनी कोरिओग्राफी दिलेली आहे. हां. सो ती म्हणतो ओळखते. हां. सगळं माहित असताना ते जेव्हा तुला असं वाटतंय की की आपण गेमसाठी एखाद्याला अशा लेवलला पोक करणं, हे कुठेतरी मला नव्हतं वाटलं. म्हणजे आपण एक बिग बॉसच्या घरात आहोत. एका घरामध्ये आपण आपला सगळ्यांना असं बनवलं, एक फ्रेंड सर्कल बनवलं, आपण आपलं एक रिलेशन बिल्टअप केलं. कारण 3 महिने त्या घरात राहायचं आहे. मी ते सगळे दरवाजे बंद करून त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं मानलं, आणि त्या किचनला आपलं मानलं, बाथरूमला आपलं मानलं, सगळंच हे आपलं समजून आपण राहतोय. आणि त्यावेळी जेव्हा तू त्या घरात एखाद्याला काहीतरी तुला सहन होत नाहीये, राकेश बरोबर मी उभी आहे किंवा मी राकेश बरोबर माझं बॉन्डिंग सहन होत नाहीये, तर ते तोडण्यासाठी तू इतक्या लेवलला गेलीस की जिथे ती खूप कापलं पण आहे तिचं बऱ्यापैकी. खूप काय काय बोलली ती, भयंकर बोलली ती. म्हणजे अशा गोष्टी बोलली ना की तुम्ही असं म्हणाल की बापरे तू ते सहन कसं केलंस. एका वेळेला माझ्या तोंडून मग एक शब्द निघून गेला, तो मी सॉरी पण म्हटले त्या गोष्टीला, कारण मला ते बोलायचं नव्हतं. पण तू एवढं बोललीस की मी माझा आपा सोडला. म्हणजे तिने ते बोललं नाही पाहिजे होतं. फक्त बाकी राखीबद्दल माझं काहीच हे नाही. पण कारण आपण एक 27 वर्षाचा संसार आपण इतकं मी टिकवलंय, सोपं नसतं एखाद्या कुठल्या स्त्रीला. 100%, आणि मी इंडस्ट्रीमध्ये राहून सगळ्या गोष्टी करून जर मी काम करते, तर मी ते कसं हे दाखवू की की बाहेर हे तू हे जे बोलतेस ते मला नाही हजम होत आहे, बाहेरचे लोक कशी घेतील. म्हटलं आपण 24 आवर्स आपण घरात आहोत, त्यातला 1.5 तास जातोय. किंवा यू नेव्हर नो, अनेकांचे पर्स्पेक्टिव्ह पण चेंज होऊ शकतात एका स्टेटमेंट. म्हटलं त्या 1.5 तासामध्ये लोकांना वाटत असेल यार 1.5 तास दाखवतायत, काय माहिती काय होत असेल त्या घरात. म्हटलं हे बोलणं कितपत बरोबर आहे. म्हटलं ते नाही, मला तिथे मला खटकलं होतं तिचं. पण त्यानंतर मग ती येऊन सॉरी म्हणाली. पण त्या सॉरीला पण राकेश बोलला म्हणून आली सॉरी बोलायला. हा, त्याने सांगितलं की तुला काहीतरी वाटत असेल तर सॉरी बोल. तर मला असं वाटतं की तिने स्वतःहून यावं. म्हणजे माझं असं म्हणणं, एक स्त्रीने स्त्रीला ओळखलं पाहिजे. करेक्ट. माझं बाकी काहीच म्हणणं नव्हतं. जर एक स्त्रीला जर रिस्पेक्ट नाही देऊ शकत, तर अजून तू कोण, बाकीची कोण, ही मुलं काय. म्हटले काय कधी ते तर फायदाच घेणार ग प्रत्येक गोष्टीचा. तर ते मला हवं होतं की तू बोल, समोरून ये. म्हणजे आपण एकमेकांना आदर देऊया, आपण देऊया एकमेकांना आदर. कोणाकडनं घेण्यापेक्षा आपण एकमेकांना आदर दिला तर सगळे आपोआप येतात. खरंय. तर तेच मला तिच्याकडनं हवं होतं. आणि ना प्रत्येक दिवशी हा खेळ बदलत गेला किंवा प्रत्येकाची पर्सनॅलिटी बदलत गेली. आत्ता संपलाय खेळ, तन्वी जिंकलीये, पण अजूनही सोशल मीडियावर कमेंट आहेत की ती फेक आहे किंवा तिने मुखवटा आहे हा, ती रिअल तिचा फेस नाहीये. तू जरा कदाचित त्या डोळ्याखालनं काढल्या असतील. म्हणजे विनर होऊन सुद्धा प्रेक्षक नाराज आहेत या विषयावर. तू तिचा खेळ बघितलाय जवळ आणि तुम्ही एकत्र होतात. नो डाऊट शेवटच्या काही आठवड्यात थोड्या तुमच्यामध्ये आर्ग्युमेंट झाल्या टास्क दरम्यान, पण तू थ्रू आउट बघितलंय ती काय खेळतेस. तुला तुझं ओपिनियन. मी तुला सांगू ना, हे जे टॉप 5 होते ना, हे जेन्युअनली डे 1 पासून खेळत होते. आणि तो शेवटी बिग बॉस आहे, ते घर आहे. त्या घरात पहिल्या दिवसापासून तुम्हाला खेळावंच लागतं. मग त्यासाठी तुम्हाला कधी कधी गोड बोलावं लागतं, कधी कधी कडू बोलावं लागतं, कधी तुम्हाला वेगळं काहीतरी स्ट्रॅटेजी आखावी लागते. तेव्हा जाऊन तुम्ही हळू पुढे जाता. सो मी तन्वीला आधीपासून बघितलं. तन्वीने अर्ध्या पिरियडमध्ये ती वेगळी होती आणि त्याच्यानंतर ती चेंज केलं तिने स्वतःला, आणि चेंज करून ती तिथपर्यंत आली. हे बघ,
हार जीत ही वेगळी गोष्ट आहे, बरोबर. पण ती ज्या पद्धतीने खेळली तर ती जिंकण्यासाठी खेळत होती. आणि जिंकण्यासाठी तिने जे हवंय ते तिने पणाला लावलं. ते टास्क असू देत किंवा तिचं वागणं असू देत, ते ती खेळत गेली. सो मला असं वाटतं की तन्वी ज्या पद्धतीने खेळली त्या पद्धतीने ती जिंकली तर ओके, मला त्याच्याबद्दल काही रिग्रेट नाहीये की ती का जिंकली असं. पण ती तेवढं तिने 100% दिला होता खेळायला. म्हणजे मी तर जे बघितलं ना, ती खेळत होती, छान खेळत होती आणि खेळता खेळता ती ट्रॉफी घेऊन गेली. दॅट्स इट. ओके. आणि जे मी मगाशी विचारलं ना, की दोन प्रकारच्या मेमरीज आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. हा. मला ऐकायला आवडेल की या 100 दिवसांमधला तुझा बेस्ट दिवस त्या घरातला आणि तुझा सगळ्यात वर्स्ट दिवस. बेस्ट दिवस माझा होता ज्या दिवशी मी अनुश्रीला हरवलं होतं गेममध्ये, टास्कमध्ये. आणि तेव्हा कारण मला ह्या पोरींमध्ये कोणाला तरी टास्कमध्ये हरवायचं होतं. ती भलेही स्पॉन्सर टास्क होता, पण तरीही मला असं होतं की ह्या मुलीने एक दिवस तरी मी हरवणार खेळता खेळता. तर ते मला जेव्हा मी अनुश्रीला हरवलं होतं तेव्हा मी खूप एन्जॉय केलं होतं. मी मस्त घरात नाचले होते, बागडले होते. आणि वर्स्ट दिवस असे प्रत्येक वेळी वेगवेगळे आले होते. बरेच तसे आहेत जे दिवस की मी असं व्हायचं की मी ज्यांना आपल्याकडे घ्यायचे तर ते मला माझ्या मागून जाऊन माझ्याचबद्दल बोलायचे. सो ते पण मला खूप वाईट वाटायचं त्या गोष्टीचं, कारण मी प्रत्येकाला खूप जवळीक केलं होतं. आणि जेन्युनली जवळ, म्हणजे मी जेव्हा काटामध्ये घेतलं होतं ना तर प्रत्येकाला असं विचार करून गेलेलं की एक लॉयल्टी आणि एक युनिटी ही आपल्याबरोबर राहील. पण शेवटी गेम आहे तर मी आता त्यांच्याबद्दल काही त्यांचं नाव पण नाही घेणार, कारण शेवटी गेम आहे त्यामुळे ते कदाचित मागे जाऊन माझ्याबद्दल बोलत असतील. पण हे नंतर जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मग मी ते पत्ते ओपन केलेत. नाहीतर तोपर्यंत मी कधी काठातल्या कोणालाच तसं हर्ट नाही केलं. आणि त्यातले काही वर्स्ट दिवस हे पण आहेत की जसं रुचिताने मला जेव्हा आगतू केलं होतं चेहऱ्यावर, तो मी विसरू शकत नाही तो दिवस. आणि एक दिवस आहे जो राखीचा, जो माझं भांडण झालं, कारण राखीचं त्या दिवशीचं भांडण झाल्यामुळे माझा अजून एक मुद्दा होता जो त्या दिवशी मी घेणार होती, तो माझा हल्ला. आणि 2 दिवस त्या राखीच्या भांडणात गेली माझी. त्यामुळे माझं तिकडे गेम पलटला, नाहीतर माझा गेम मस्त मस्त चालला होता. आणि मी करणच्या व्लॉग मध्ये बघितलं की आता गेम संपला, बाहेर आता आपली मैत्री आहे. ताई मला सांग की अनेक वाईल्ड कार्ड सुद्धा आले गेले किंवा पहिले स्पर्धक सुद्धा गेले. आता एकतर व्हॉट्सअपवर काटा क्रिएट झालाय का, ग्रुप क्रिएट झाला का? आजच झाला. आज झाला. ओके. आता या पलीकडे कोण आहेत, जेन्युइन सांग की तुला खूप आवडेल इथून पुढेही त्यांच्या सोबत राहायला, आणि कोण आहेत की ते नाही बोलले तरी तुला चालेल आणि तू काय स्वतःहून इनिशिएटिव्ह नाही घेणार आता बोलायला, बिकॉज 100 दिवस लाईक यू सेड की खूप बोलले, ते सगळंच नाही आलंय समोर. येस. हो, खूप खूप बोलले, ते सगळं काही समोर आलेलं नाहीये. पण हे बघ, आता शेवटी बिग बॉस आहे, तो गेम आहे. आणि गेम मी निघतानाच म्हटलं होतं सगळ्यांना की मी हा दरवाजा बंद करून चालले, ह्यातल्या सगळ्या गोष्टी मी आतच ठेवणार, मी घेऊन जाणार नाहीये. कारण इंडस्ट्री आहे, आपण चालता बोलता उठता बसता कुठे ना कुठे कोण ना कोणतरी भेटणारच आहे. आणि भेटल्यानंतर हाय हॅलो होणारच आहे. मी तर अशी नाही आहे की तोंड वाकडं करून निघून जाईन, असं मी म्हणजे मी करतच नाही. मी समोरून आलं तर नक्कीच हाय हॅलो करणार. आणि अशी कुठलीच व्यक्ती नाही की मी त्याच्याबरोबर बोलणार नाही, असं काही नाही आहे. म्हणजे मी जेन्युनली सांगू तर मी स्वतःहून फोन करायला कोणाला जातच नाही. समोरून फोन आला तर रिसीव्ह 101% मी करणार. आणि जर कोणाचं काही असेल, कोणाला कुठल्या तरी फंक्शनला मला बोलवायचं असेल तर नक्की मी बघणार की विचार करेन की जायचं की नाही जायचं. पण जो समोर भेटेल त्याच्याशी मी बोलेन. ओके. नो ग्रजेस. नो ग्रजेस. आणि मी आता करणला पण म्हटलं होतं, करण मला लास्ट डेला परत आला होता ब्लॉग घेऊन माझ्याशी भांडायला. मी म्हटलं करण संपलंय, बिग बॉस संपलंय, बिग बॉसचं कुठलंही भांडण आता बाहेर घेऊन चालवू नकोस. माझं काही तुझ्याबरोबर तसं हार्ट फिलिंग्स नव्हतं, मी तेवढं तुझ्याशी कधीच भांडली नाहीये, पण ते घेऊन चालवू नकोस. आपण संपलेलं आहे, आता उद्या कधीही भेटलास तर हायलो छान भेटू, असं बोलून मी त्याला निघाली होती. आता म्हणजे ज्या लेवलला घरामध्ये भांडणं झाली कचाकचा, किंवा सुरुवातीला तन्वीला पण तंटा क्वीन वगैरे बरंच काय 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 बोललं गेलं. दीपाली ताई मला सांग, तू कधीतरी म्हणजे विचार केला असतास की त्या लेवलला जाऊन भांडायचा कोणाशी? नाही ग, तेवढं तनतन शक्यच नव्हतं ग. नाही ग, खरंच विचारच मला असं वाटलं होतं की मी मस्तपैकी शांततेत गेम खेळेन चांगलं असं.
पण ते घर शांततेचं नाही. नाही. नाही नाही तुम्ही विचारच करू शकत नाही की तुम्ही शांत राहून बिग बॉस खेळू शकता. तुम्हाला तुमचे मुद्दे, तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टीवर बोलणं, तुम्ही ठाम असणं हे खूप महत्त्वाचं होतं. मग त्याच्यात तुम्ही काय स्ट्रॅटेजी आखताय तेही महत्त्वाचं होतं आणि ते आखून करणं आणि ते पार करणं हे सगळं म्हणजे मी तुला सांगते ना, मी बारीक होण्याचं कारण असं काही जेवण-बिवण नाही. आम्ही कधी-कधी मी तिकडे खीर पण बनवली आहे. तर खायचो आम्ही, असं नाही. जे काही असेल त्याच्यात. पण एवढं डोकं चालायचं ना, एवढं डोकं चालायचं, की ते डोकं चालणारं ते सगळं आमचं शोषून घ्यायचं. त्याच्याने बारीक झालोय. अर्ध-अधिक हो, सगळेच श्रिंकून बाहेर आलेत. सगळे श्रिंक होऊन बाहेर आलेत माहितीये. हो. एवढं ते चालायचं, एवढं टेन्शन असायचं ते. हं. तरी त्यामुळे ते पार झालं बिग बॉस. एक माझ्या आयुष्यातली अशी जर्नी आहे, जी मी कधीच विसरू शकणार आणि नाही. आता खरं तर अजून एक नवीन प्रवास म्हणूया आपण, हां. पार्ट 2 ऑफ पार्ट युअर 2 माझं करियर सुरू करियर झालंय. दुसरं. बिकॉज ना जी नावं सुरू आधी एक चर्चा असते ना हां. साधारण, तेव्हा तुझं नाव चर्चेत होतं की दीपाली सय्यद चाललीये. पण अनेकांना प्रश्न होता की ती का जाईल हां, बिग हां. बॉसमध्ये, किंवा एकदम तुला स्क्रीनवर बघणं ऑल टुगेदर एक सरप्राईज टर्न आउट हां, झालं की हां. वाव, ही चालली, खरंच गेली ही घरामध्ये. मी ना ॲक्चुअली तुला सांगते इन बिटवीन आता तू मला बघशील ना, तर त्याच्या आधी मी 80 किलो झाली होती दर्शना. अरे बापरे. हे जे मी गेले हां. होते ते 80 किलो झाले होते. ह्या मागच्या 2 वर्षामध्ये ना मी हळू वेट कमी करत गेले. हां. आणि मग मला असं वाटलं की आता मी वजन कमीच केलंय. हं. मी लोकांना दिसणार कशी? हं. मला तर दिसायला पाहिजे ना, प्लॅटफॉर्मवर आले तर दिसणार. बरोबर बरोबर. मग बिग बॉसच्या वेळी मला जेव्हा ऑफर आली, मला पहिल्या सीझनपासून बिग बॉस मला बोलत होते. हं. पण मी तेव्हा पण नाही म्हटलं, दुसऱ्याला पण नाही म्हटलं, तिसऱ्यालाही नाही म्हटलं, चौथ्यालाही नाही म्हटलं, 5व्याला पण नाही म्हटलं, 6व्याला मग मी म्हटलं की चल यार, एक वेगळं पण होईल आणि आपण आपली परीक्षा घेऊया की आपण हे सगळं करू शकतो का? किती केपेबल आपण आहे का तेवढ्या कॅपॅसिटीमध्ये? आपण ते करू शकतो का? ती लढाई करू शकतो का? आपण ते टास्क कंप्लीट करू शकतो का? आपण काहीतरी त्याच्यात त्या मुद्द्यांवर प्रॉपर भांडू शकतो का? ह्या सगळ्या यंगस्टर्सला आपण तेवढी टफ फाईट देऊ शकतो का? हे माझ्या डोक्यात खूप होतं की ही परीक्षा आहे माझी. ही परीक्षा आहे म्हणून मी ती आत गेले आणि त्या परीक्षेला मी पास करून बाहेर आले. माझ्या डोक्यात होतं की मी 100 दिवस कसंही करून मला पार करायचं आहे आणि ते पार चांगल्या पद्धतीने करायचं आहे. जशी मी आहे, मला माझी कॅपॅसिटी मी तेवढं करू शकते का? माझ्यातलं ते नृत्य तेवढं जागा आहे की नाही जागा आहे? मी तेवढं त्या लेव्हलला खेळू शकते की नाही? असं ते पार केलं आणि मला आनंद आहे की मी नाही, बिग तू बॉस आता पार केलं. नृत्याचा उल्लेख केला, पण सादगी जी हां. काय असते ती आम्ही पाहिली है ना? स्क्रीनवर. म्हणजे नो मॅटर व्हॉट समोर कोण नाचतंय, तू हां. खरंच खूप छान करत होतीस. हो आणि ना? म्हणजे असं नाही की तू आज समोर बसलीयस म्हणून मी बोलतीये हे, पण ते ना स्क्रीनवर दिसायला ते छान वाटत होतं की ती जी एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे हां. किंवा जी कला, जी हां, साधना आधीपासून हां. केली आहे ना, ती दिसली, दिसली ना? व्हिजिबल होती हो स्क्रीनवर आणि ना? तू छान करत मी होतीस एकदम. ते काही गोष्टी आहेत ना दर्शना, ते इतक्या छान जगले. हम्म. म्हणजे हे काय आता रोज कुठले झोपला उठला आपण म्युझिक लावणार आणि हां. नाचणार आहोत. ते तिकडे केलेलं आहे ना. ते सगळं केलंय. हे आयुष्यातल्या जर्नीमधलं आहे. आता माझं पुढे मी चालले. नेव्हर नो, पुढे जाताना आपण अजून पुढे जातोय. आता आज कोणतरी गेलंय, परवा कोणतरी गेलंय, कुणाची तरी न्यूज येते. माझं असं म्हणणं आहे की आयुष्यातला प्रत्येक दिवस खूप छान जगायचा. मग तो कुठला कसाही असू देत. आयुष्यात कुठल्याच गोष्टीच्या बाबतीत तसं निगेटिव्हिटी घेऊन नाही जायचं नाही, मला करेक्ट आयुष्यातून. करेक्ट इथून करेक्ट. जायचंय ना, पॉझिटिव्हिटी घेऊन जायचं आयुष्यातली. खूप छान असं स्वतःचं लाईफ असं वाटलं पाहिजे की अरे यार, ती जगले यार, ती मस्त गेली. आणि हा अप्रोच फार छान आहे, कारण घरामध्ये सुद्धा तू जेव्हा नव्हतीस तेव्हा खूप मोठी गोष्ट घडली होती जी तुला खूप नंतर कळली. हां. आणि ते खरं तर ना तेव्हा जास्त धक्कादायक असतं की अरे बापरे, एवढं घडलं आणि आपल्यापर्यंत पोहोचलं सुद्धा नाही ते, राईट? ऍक्च्युली तुला सांगू ना, मी माझ्या घरी 26 वर्षाच्या संसारात मी ह्या घरात आले तेव्हा माझ्या ऍक्च्युली सासूला बघितलं होतं ना, ते जेव्हा तिच्या प्रेमात पडले होते. मी माझ्या नवऱ्याच्या प्रेमात नव्हते पडले. माझं आणि तिचं एक वेगळं छान बॉन्डिंग होतं आणि तिच्याबरोबरचं रिलेशन इतकं चांगलं होतं की म्हणजे मी तिच्या आधीपासूनच काम करत होती. माझा ऑलरेडी एक चित्रपट झाला होता. मी सिरियलमध्ये काम करत असताना बॉबी माझ्या आयुष्यात आला होता. सो माझ्या फिल्म इंडस्ट्रीचं करिअर सुरू झालेलं. माझे वर्ल्डचे शोज, डान्सिंग शोज सगळे चालू होते. आणि जेव्हा लग्न करून आले, त्याच्यानंतर एक असतं ना की सासू-सासरे कसे असतील, ते आपल्याला काम करायला देतील की नाही देतील. तर ते जेव्हा माझ्या सासूनी माझा हात जेव्हा मुलीसारखा पकडला आणि तिने मला काम करायला परमिशन दिली होती, तर सो तिच्याबरोबर माझं एक वेगळं बॉन्डिंग होतं. हो. तिचं असं होतं ना, की दीपाली म्हणजे बॉबी
हा सेकंड मीच तिचा मुलगा होती. सो तिचं शेवटच्या क्षणापर्यंत मला खूप वाईट वाटते त्या गोष्टीचं, की तिला जाताना मी तिच्या जवळ नव्हती. पण तिच्या म्हणतात ना, तिचं जे मला एक होतं, की शेवटच्या हॉस्पिटलमध्ये नेणं, तिला घेऊन येणं, तिचं सगळं ट्रीटमेंट करणं सगळं मीच केलं होतं. हॉस्पिटलच्या डॉक्टरचे पण नंबर माझ्याकडेच होते. बॉबीकडे नव्हतेच ते सगळे. सगळं मी करून केलेलं ते सगळं देऊन जाताना तिला विचारलं मी, की "मी जाऊ का बिग बॉसमध्ये?" तर ती म्हणाली, "तू जा. ऑल दी बेस्ट." त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडे ऑल दी बेस्टचा. आणि ती मला म्हणाली, "तू जा." मी म्हटलं, "बघ." म्हटलं, "हां." आणि तिला ना एक सवय होती. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा सीरियल केली होती ना समांतर, तेव्हा आमच्या सेटवर अशी डेक बनवून बिर्याणी पाठवायची ती. हां, ती पाठवायची अगं. तिला आवड होती. तिला बिर्याणी, कबाब ती करून पाठवायची. तर तिला ती खूप आवड होती आणि ती आत्ता यावेळी पण बिग बॉसला पाठवणार होती. ती बोलून पाठवलं होतं तिने. पण ह्यांनी मला सांगितलं नाही. एनिवेज ते आता एकतर कॉन्ट्रॅक्ट करून गेले होते आणि ह्यांनी माझं तिथपर्यंत ती न्यूज आली नाही. पण आता ते त्यामुळे मी हा बिग बॉसचा पूर्ण प्रवास तिला श्रद्धांजली वाहिली. कारण तिला मी काहीतरी करते म्हटल्यानंतर तिला आवडत होतं. आनंद होत होता तिला आणि आनंद होत छान होता. वाटत होतं. त्यामुळे Yes. तेच नाही पण ताई तू जे जे सांगतेस ना खरंच खूप छान झाली ही जर्नी हो आणि ना. एक नवीन प्रवास तुला आता हां. इथून पुढे सुद्धा पुढे वेगवेगळ्या भूमिकांमध्ये बघायला नक्की आवडेल. छान दिसतीयस तू आता अजून जास्त छान दिसतेस. थँक्यू सो मच आणि थँक यू, ऑल द थँक व्हेरी बेस्ट थँक यार. यू, थँक्यू थँक मस्त यू दर्शन. दिसतेस थँक आणि मला खूप आवडेल तुझा वॉर्डरोब चोरून घेऊन जायला. माझ्या वॉर्डरोबमध्ये आता तू जाशील ना तशा थैल्या भरलेल्या आहेत पूर्ण. शेवटच्या वीकच्या ज्या साड्या होत्या ना सगळ्या शिफॉन आणि शिफॉनच्या. बापरे मी तेवढी प्रेमात होते त्या साड्यांच्या हो फार ना. छान. तू खूप मस्त बघशील आता होतं. ते मी वेबसाईटवर टाकणार आहे सगळे. आता लवकरच डिप्स कलेक्शनचं वेबसाईट लॉन्च होणार आहे. हां, हां. ओके. त्याच्यामुळे तुम्ही ते बघाल त्याच्यावर आणि ठीक आहे. त्याच्यावर पहिली कस्टमर मी आणि प्रेरणा ऐकतोय आम्ही. थँक्यू सो मच ताई. थँक यू. थँक्यू. थँक यू. लव्ह यू. थँक